नमस्कार. आत्तापर्यंत मी तसं धनंजय मुंडे बीड या प्रकरणावर मला वाटतं एक व्हिडिओ केलेला असेल, पण काल परवापासून जेव्हापासून सुरेश धस यांनी ती धनंजय मुंडेंची भेट घेतली तेव्हा मात्र मला राहवलं नाही. कारण आका 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 कोण आहे, आका कोण आहे, संतोष देशमुख यांचा हत्यारा कोण आहे वगैरे अशा बोलणारे ते सुरेश धस भाजपचे, धनंजय मुंडे मूळचे भाजपचे, नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, म्हणजे आतापर्यंतचा तिसरा पक्ष. म्हणजे हे तसं पाहिलं तर कुठेतरी या दोघांचेही रूट्स एकच आहेत, भाजपमध्येच. आका कोण, कॉमन मॅनला काय? बरं, ते धनंजय मुंडेंचं दुसरं एक प्रकरण आहेच. पहिली पत्नी, तिच्या संमतीने दुसरीचं मग तिला मुलं, तिचे आरोप, ती पब्लिकली कसे आरोप करत आहे. शिवाय इतर तथाकथित करप्शनचे वगैरे आरोप तर असतीलच किंवा ते सुरूच असतात. लोकप्रतिनिधींनी कसं असावं तर हे अशा प्रकारचं असावं. आणि जे सुरेश धस आका कोण करत इलेक्ट्रॉनिक मीडियापासून पत्रकार परिषदेपर्यंत बोलत होते, ते चंद्रशेखर बावनकुळे आणि धनंजय मुंडे यांची भेट होते. आणि शेवटी मुंडे प्रकरण धसास लागतं. नक्की काय होत आहे? की मग जे कॉमन मॅन म्हणतात तसंच होतं की प्रत्येक गोष्टीत केवळ मॅनेज होतं. मला असं वाटतं राजकारण्यांनी आपण कोणते शब्द काय बोलतो आणि त्याचा अर्थ काय होतो याचा सदैव विचार करावा. आपल्याला काल वाटलं म्हणून आम्ही बोलून दिलं, आज ते आम्ही विड्रॉ केलं किंवा त्याचा अर्थ तसा नव्हता. आता एक फार मोठा जोक आहे. म्हणजे आम्ही मराठी आम्हाला कळत नाही, आम्ही तुम्हाला विचारायचं, तुम्ही आत्ता शिव्या दिल्या तथाकथितरित्या, समजा एखाद्याने शिव्या दिल्या असतील तर तुम्ही आत्ता ज्या शिव्या दिल्या त्यात ते योग्य होतं का? नाही, त्या शिव्या नव्हत्या, त्या ओव्या होत्या, असं एखादा राजकारणी सांगेल तर ते योग्य आहे का? मला असं वाटतं की मुळातच राजकारण्यांनी आपण काय बोलत आहोत, काय वागत आहोत याचा विचार करावा. आका कोण आहे हा प्रश्न अनेक वेळा विचारला आणि त्याच्यानंतर मग सुरेश धस मुंडे आणि बावनकुळे यांची भेट होते. मग माझ्यासारखा एखादा पत्रकार म्हणू शकतो, शेवटी धनंजय मुंडे प्रकरण धसास लागलं का? आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.